भास्कर जाधव आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। सध्या मुलांची शाळा काढली जाते। अजितदादा म्हणतात की मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात आणि मराठीचा मुद्दा उचलतात, त्याला उत्तर कसं देणार? असं आहे की मुलं इंग्रजी शिकतात आणि मराठीचा मुद्दा उचलतात, याचा अर्थ अजितदादांना हे म्हणायचं आहे का की इंग्रजी शिकणाऱ्यांनी मराठी भाषेवर प्रेम करू नये? अजितदादांना हे म्हणायचं आहे का की इंग्रजी शिकणाऱ्या मुलांनी मराठीचा सन्मान करू नये, मराठीचा मान राखू नये, मराठी शिकू नये, मराठी बोलू नये, असं अजितदादांना म्हणायचं आहे का? इंग्रजी ही व्यवहाराची भाषा म्हणून सरकारने स्वीकारलेली आहे आणि मराठी म्हणून सुद्धा सरकार जबरदस्ती करतं आहे। त्याच्यावर जर अजितदादा असे बोलले असतील, तुम्ही म्हणता म्हणून, मला माहीत नाही, मी काय ऐकलं नाही, तर अजितदादांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की इंग्रजी शिकणाऱ्यांनी मराठी बोलू नये, मराठी वाचू नये, मराठी कविता म्हणू नये, मराठीचा मान सन्मान राखू नये, असं अजितदादांना म्हणायचं आहे का? विचारा। मातोश्री बाहेर पण बॅनर लावण्यात आले आणि त्रिभाषा सूत्रीबाबत उद्धव ठाकरेच यांनीच मराठीचा घात केला असे बॅनर लावण्यात आले। असं कोण म्हणालं? निनावी बॅनर लागले। कोण लावले? त्यांना बाप नाही? ज्यांनी उद्धव साहेबांच्या घरासमोर निनावी बॅनर लावले की मराठीचा घात उद्धव साहेबांनीच केला आणि तुम्ही म्हणता त्याच्यासमोर नाव नाही, ते बिनबापाचे कोण आहेत? त्यांना बाप असेल ना कोणतरी, त्यांना नाव असायला पाहिजे ना। त्यामुळे बिनबापाच्या लोकांनी अशी बॅनरबाजी केली असेल तर त्याच्यावर माझ्यासारख्या माणसाने उत्तर देण्याची आवश्यकता। बंधू एकत्र येत आहेत, महाराष्ट्रासाठी किती मोठी गोष्ट आहे ही, आणि भविष्यातलं राजकारण नेमकं तुम्ही कसं पाहता, कुठल्या दिशेने जाता? मी काय ज्योतिष बघत नाही, त्यामुळे भविष्यातलं राजकारण कसं असेल, कोणत्या दिशेनं जाईल, याच्यावर मी काय भाष्य करणार नाही। परंतु दोन मराठी नेते, दोन मराठी भाषेकर्ता म्हणून लढणारे नेते, आणि ज्यांचं कुटुंबच प्रबोधनकार ठाकरेंपासून मराठीकरता ज्यांच्या 4 पिढ्या इथं राबलेल्या आहेत, ज्यांनी 4 पिढ्या झिजण्याचं काम केलेलं आहे, त्यांची भावी पिढी किंवा त्यांची ही जी सध्याची नेतृत्व आहेत, ते दोघं एकत्र असेल तर उभ्या महाराष्ट्राला आनंद आहे। तिसरं तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली भास्कर जाधव यांनी, आणि त्यांनी स्पष्ट केलंय की मराठीच्या मुद्द्यावर जर दोन्ही भाव एकत्र येत असतील तर मग कुणाच्या पोटात दुखतंय, आणि भविष्यातलं राजकारण काय असेल हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।